हॅलो गाईज, तर मी आहे सानिया आणि मी आता 7वीला आहे आणि आपल्या चॅनल ह्या रेग्युलर ब्लॉग येणार गाईज. आणि मी बघा इथं उकळत होत आहे गाईज. ती कुणाच्या तिकडं काय काय म्हणते ती तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही आता मिक्सर नाही हीच गाईज वापरणार कायम. मिक्सरनं म्हणजे असं खरं मिक्सर हे न वाटलेली गाईज चव वेगळी असते अशी म्हणते ती आमच्या इथली गाईज. असा जुना बरेच होता मी त्यानं धुवायला घेतलेला आहे. आणि ही एक दगड होता गाईज चौकोनी आणि ह्याला उकळाचा आकारचा करून घेतलेला आहे माझ्या आजोबांनी. ह्या आजोबाच्या काळातला गाईज उकळ आहे. हे आता आम्हाला वापरायला उपयोगी पडायला लागलाय. हे आमचं गाई छप्पर होतं जुनं. ही जुनं छप्पर होतं आजोबाच्या काळातलं. तर तो का त्या तिथं होता गाईज उकळ. आम्ही तिथनं उकरून तिथं आणलाय डबल. आता ही आम्ही गाईज घरात लावणार आहे. बघा ह्याला तर मी घासायला लागलेली आहे. तर गाईज बघा ती इकडे टाकी दिसती नवीन टाकी आम्हाला बांधायचं चालू गाईज. बघ मी आता उकाय दिसते गाईज कसा तुम्हाला द्यायचं गाईज. मी आता उकाय स्वच्छ धुवून दाखवते. तर गाईज हे असं धुवायला लागते ह्याला. गाईज तुम्हाला एकदा वरण दाखवते. तर गाईज ही बघा खूप जुना होता. ह्यात खूप माती गेली म्हणून मी जरा धुते. माती बघा किती घाण निघते गाईज. तर गाईज बघा ह्या प्रकारे आपलं उकळ झालेलं आहे. स्वच्छ धुवून ह्यातनं असं पाणी काढायला लागेल. बारक्यापणी गाईज मी ना ह्यातलं पाणी काढायची मला आठवते जरासं. ह्यातनं निघत नाही पाणी. तुम्ही किती कोशिश करा ह्यातनं पूर्ण पाण्यात आहे. मग मी एक सुकं कापड घ्यायची आणि ती ह्यात बुडवायची आणि त्या कापडाची सगळं पाणी यायचं गाईज. मी गाईज असं पाणी काढायचं सारं. एवढं निघलं नाही गाईज. खरं एवढं बघा कसला स्वच्छ झालेलं आहे धुवून गाईज. बघा आता ही धुवल्या रवल्या तुम्हाला गाईज दाखवती.